श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवू शकतो. म्हणून हात जोडून एकच विनंती आहे, हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यातील दुःख हे परिस्थितीमुळे नसते, तर आपल्या विचारांमुळे असते. मन सतत भूतकाळात अडकलेले असते किंवा भविष्याची चिंता करत बसलेले असते. म्हणून आनंद असूनही आनंद मिळत नाही, पैसा असूनही समाधान मिळत नाही, माणसं असूनही एकटेपणा जाणवतो. आज स्वामी समर्थ महाराज आपल्याला अशाच एका मोठ्या शत्रूपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार आहेत. तो शत्रू म्हणजे अतिविचार, भीती, चिंता आणि मनाची अस्वस्थता. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा रोग शरीराचा नसतो, तर मनाचा असतो. ज्या क्षणी मनात भीती जन्म घेते, त्या क्षणी आनंद घर सोडून जातो. ज्या क्षणी चिंता मनात घर करते, त्या क्षणी आत्मविश्वास कमी होतो. आणि ज्या क्षणी माणूस प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करू लागतो, त्या क्षणी तो स्वतःच्या सुखाचाच शत्रू बनतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत, त्यांची चिंता करून वेळ वाया घालवू नका. तुमच्या हातात फक्त कर्म आहे. फळ देणारा मी आहे. पण आपण उलट करतो. उद्या काय होईल? माझं काम होईल का? मुलांचं भविष्य काय? पैसा पुरेल का? लोक काय म्हणतील? आजार वाढेल का? अशा हजारो प्रश्नांनी आपण स्वतःलाच त्रास देत राहतो. बाळांनो, विचार करणे चुकीचे नाही, पण अति विचार करणे म्हणजे स्वतःच्या मनावर अन्याय करणे होय. जिथे विचार संपायला हवा तिथे श्रद्धा सुरू व्हायला हवी. कारण जिथे स्वामींचा हात असतो तिथे भीतीला स्थान नसते. लक्षात ठेवा, चिंता कधीच समस्या सोडवत नाही, ती फक्त असा आनंद हिरावून घेते. भीती कधीच भविष्य बदलत नाही, ती फक्त वर्तमान खराब करते. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, धीर धार, विश्वास ठेव, योग्य वेळी सर्व काही घडेल. अनेक लोक दिवसभर काम करतात, रात्री झोप लागत नाही, कारण शरीर थकलेले असते, पण मन थकत नाही. मन सतत धावत असते, एका विचारातून दुसऱ्या विचारात, एका भीतीतून दुसऱ्या भीतीत. अशा मनाला शांत करण्यासाठी स्वामींचे नाम हेच सर्वात मोठे औषध आहे. जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा डोळे मिटा आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. काही मिनिटात मनातील वादळ हळूहळू शांत होऊ लागेल. कारण नामामध्ये अशी शक्ती आहे जी विचारांनाही शांत करते. बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते. झाड लावल्याबरोबर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थनांनाही योग्य वेळ असते. पण आपण अधीर होतो आणि मग चिंता सुरू होते. स्वामी समर्थ सांगतात, धीर हा भक्ताचा सर्वात मोठा दागिना आहे. ज्याच्याकडे धीर आहे त्याला शेवटी विजय नक्की मिळतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडले, ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी घडले. जे घडत आहे ते तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी घडत आहे. आणि जे पुढे घडणार आहे ते स्वामींच्या कृपेने तुमच्या भल्यासाठीच घडणार आहे. त्यामुळे भविष्याची भीती बाळगू नका. बाळांनो, लोकांच्या बोलण्याचा अति विचार करू नका. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील, पण तुमचं आयुष्य लोकांनी नाही, तर तुमच्या कर्मांनी आणि स्वामींच्या कृपेने घडत असतं. प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला एकच वाक्य सांगा, आज मी चिंता करणार नाही, आज मी स्वामींवर विश्वास ठेवणार आहे. हे एक वाक्य तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. जेव्हा मन घाबरेल, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, ज्यांनी आतापर्यंत प्रत्येक संकटातून मला बाहेर काढलं, ते स्वामी आजही माझ्यासोबत आहेत. मग मला भीती कशाची? आयुष्यात कधी कधी अंधार येतो, पण अंधार कायम राहत नाही. सूर्योदय होतोच, त्याचप्रमाणे दुःख कायम राहत नाही. स्वामींची कृपा झाली की आनंदाचे दिवसही नक्की येतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. अति विचार सोडा, चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. भीतीऐवजी विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो. आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे अशक्यही शक्य होतं. आज मनाला एकच आदेश द्या, मी चिंता करणार नाही, मी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवणार आहे. माझं प्रत्येक पाऊल स्वामींच्या इच्छेने पुढे जाणार आहे. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टींचा सर्वात जास्त विचार करतो, त्यातील बहुतांश गोष्टी प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत. पण त्या न घडणाऱ्या गोष्टींची भीती बाळगून आपण आजचा दिवस मात्र दुःखी करून टाकतो.
मनुष्याचे मन हे अतिशय चंचल आहे. ते सतत भविष्यामध्ये भटकत राहते. उद्या काय होईल? माझं नशीब बदलेल का? माझ्या मुलांचं काय? माझ्या घरात सुख कधी येईल? अशा असंख्य प्रश्नांनी मन थकून जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याचं भविष्य माझ्या हाती आहे, त्याने भविष्याची चिंता कशाला करावी? या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं रहस्य दडलं आहे. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात ठेवून बसणे नव्हे. विश्वास म्हणजे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे आणि परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करणे. कारण फळ देण्याचा अधिकार परमेश्वराचा आहे. आपण शेतकरी असतो, बी पेरतो, पाणी घालतो, मशागत करतो, पण पाऊस पाडण्याची शक्ती आपल्या हातात नसते. त्याचप्रमाणे प्रयत्न आपल्या हातात आहेत, पण यशाची वेळ स्वामी ठरवतात. बाळांनो, चिंता आणि प्रार्थना या दोन्ही एकाच मनात जास्त काळ राहू शकत नाहीत. जिथे चिंता वाढते तिथे श्रद्धा कमी होते, आणि जिथे श्रद्धा वाढते तिथे चिंता आपोआप निघून जाते. म्हणून जेव्हा मनात भीती निर्माण होईल, तेव्हा काळजी करत बसू नका. त्या क्षणी स्वामींचं नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा प्रत्येक जप मनातील काळोख दूर करण्याची ताकद ठेवतो. आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो. अमुक व्यक्ती माझ्यापेक्षा पुढे गेली, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याचं आयुष्य सुखाचं आहे. पण बाळांनो, दुसऱ्याच्या आयुष्याचं बाहेरून दिसणारं चित्र आणि त्याच्या मनात चाललेला संघर्ष वेगळा असतो. प्रत्येकाला आपापली परीक्षा द्यावी लागते. त्यामुळे तुलना करण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःवर विजय मिळाला, त्याला जगावर विजय मिळवण्याची गरजच राहत नाही. मनावर नियंत्रण मिळवणं हीच खरी साधना आहे. कारण बाहेरचं जग बदलणं कठीण आहे, पण स्वतःचे विचार बदलणं शक्य आहे. ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचारांना नकार द्यायला शिकाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा सूर्य उगवेल. कधी कधी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, वाट पाहायला लावतात, काही गोष्टी उशिरा देतात, पण ते देताना आपल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त देतात. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. स्वामींच्या दारात उशीर असतो, पण अंधार नसतो. त्यांच्या कृपेची वेळ निश्चित असते. लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही नवीन आशा घेऊन येते. कालच्या अपयशाचं ओझं आजवर घेऊन फिरू नका. काल गेला, उद्या अजून आलेला नाही. आपल्या हातात फक्त असा दिवस आहे. हा दिवस स्वामींना अर्पण करा. प्रेमाने जगा, प्रामाणिकपणे काम करा आणि प्रत्येक क्षणी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. बाळांनो, जीवनात वादळ येणारच, पण वादळामुळे पर्वत हलत नाही. त्याचप्रमाणे संकटामुळे श्रद्धा डळमळायला नको. संकट आलं की घाबरण्याऐवजी स्वतःला आठवण करून द्या, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. ही भावना मनात आली की सर्वात मोठी भीती सुद्धा लहान वाटू लागते. म्हणून आज एक संकल्प करा, अति विचार करण्याऐवजी अति विश्वास ठेवू. चिंतेऐवजी नामस्मरण करू, भीतीऐवजी धैर्य स्वीकारू. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. जो भक्त धीराने वाट पाहतो, त्याच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव नक्की होतो. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध हे बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचा शत्रू दिसतो, त्याच्याशी लढता येते, पण मनात जन्माला आलेली भीती, चिंता, शंका आणि अतिविचार हे असे अदृश्य शत्रू आहेत, जे हळूहळू माणसाची शक्ती, आत्मविश्वास आणि आनंद संपवून टाकतात. अनेक लोक म्हणतात, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला शांतता नाही. याचं कारण बाहेरच्या परिस्थितीत नसतं, तर मनाच्या अवस्थेत असतं. स्वामी समर्थ सांगतात की, ज्याने मन जिंकले त्याने संपूर्ण जग जिंकले. कारण मन शांत असेल तर संकटातही माणूस स्थिर राहतो, आणि मन अस्थिर असेल तर सुखातही तो दुःखी राहतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण दिवसभर किती वेळ खऱ्या समस्यांमध्ये जगतो आणि किती वेळ काल्पनिक समस्यांमध्ये? वास्तविक अडचणी कमी असतात, पण त्यांच्या कल्पनेने आपण 1000 वेळा दुःख भोगतो. एखादा फोन उशिरा आला की मनात शंका सुरू होते. एखाद्याने नीट बोललं नाही की आपण विचारांच्या गर्तेत अडकतो. भविष्याबद्दल इतका विचार करतो की वर्तमान जगायलाच विसरतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने आजचा दिवस वाया घालवला, त्याचं उद्याही वाया जाईल. म्हणून भविष्य घडवायचं असेल तर आजच्या दिवसावर प्रेम करा. आजचं कर्म चांगलं ठेवा. आज मन शांत ठेवा.
आज श्रद्धा जपा. बाळांनो, अतिविचार करणारा माणूस अनेकदा स्वतःचा शत्रू बनतो. कारण तो प्रत्येक गोष्टीत धोका पाहतो, प्रत्येक माणसावर संशय घेतो, प्रत्येक परिस्थितीचा नकारात्मक अर्थ काढतो. अशा वेळी सत्यापेक्षा कल्पना जास्त त्रास देतात. मनात सतत नकारात्मक विचार फिरत राहतात आणि हळूहळू तेच विचार सत्य वाटू लागतात. पण स्वामी समर्थ शिकवतात की सत्य हे विचारांमध्ये नसतं, सत्य श्रद्धेमध्ये असतं. श्रद्धा मनाला स्थिर करते, तर शंका मनाला अस्थिर करते. म्हणून शंकेपेक्षा विश्वास मोठा ठेवा. आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे शिक्षा नसतं, तर शिकवण असते. लोखंड तापवल्याशिवाय मजबूत होत नाही, सोने आगीतून गेल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि माणूस संकटातून गेल्याशिवाय परिपक्व होत नाही. म्हणून संकट आल्यावर हे माझ्याबरोबरच का असा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, स्वामी मला यातून काय शिकवत आहेत. हा प्रश्न तुमचं दुःख ज्ञानात बदलून टाकेल. कारण स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाहीत. ते संकट दूर करण्यापूर्वी संकट सहन करण्याची ताकद देतात. लक्षात ठेवा, मन सतत रिकामं ठेवलं तर त्यात चिंता घर करते. म्हणून मनाला सतत चांगल्या विचारांनी, सत्संगाने, नामस्मरणाने आणि सेवाभावाने भरून ठेवा. जसं घर रोज साफ केलं नाही तर धूळ साचते, तसंच मन रोज स्वच्छ केलं नाही तर त्यात नकारात्मक विचार साचतात. रोज काही मिनिटे शांत बसा, डोळे मिटा, स्वामी समर्थांच्या चरणांचं ध्यान करा, फक्त नाम घ्या. तुम्हाला जाणवेल की मनातील गोंधळ हळूहळू कमी होत आहे. कारण नाम हे फक्त शब्द नसून चेतनेचं औषध आहे. बाळांनो, अनेक जण म्हणतात, आम्ही खूप प्रार्थना करतो, तरीही आमच्या आयुष्यात बदल का होत नाही. याचं उत्तर स्वामी समर्थ देतात. ते म्हणतात, प्रार्थना फक्त ओठांनी नाही, तर विश्वासाने केली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि लगेच चिंता करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही स्वतःच आपल्या श्रद्धेला कमकुवत करता. जणू काही तुम्ही स्वामींना म्हणत आहात, मला तुमच्यावर विश्वास आहे, पण पूर्ण नाही. खरी भक्ती म्हणजे प्रार्थना केल्यानंतर मन शांत ठेवणे. कारण ज्याच्यावर आपण सर्वस्व सोपवलं आहे, तो आपल्या हिताचंच करणार याची खात्री असणं म्हणजे श्रद्धा. जगात प्रत्येक माणसाला काही ना काही दुःख आहे. कोणाला पैशाची चिंता, कोणाला आरोग्याची, कोणाला नात्यांची, कोणाला मुलांच्या भविष्याची. पण दुःखाची तुलना करू नका. कारण प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्यानुसारच परीक्षा देतो. त्यामुळे स्वतःला कमकुवत समजू नका. स्वामी समर्थांनी तुम्हाला ही परीक्षा दिली आहे म्हणजे ती पार करण्याची शक्तीही त्यांनी तुमच्यामध्ये दिली आहे. त्या शक्तीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा. मनात एक गोष्ट कायमची कोरून ठेवा, चिंता करून उद्या बदलत नाही, पण आज नक्कीच खराब होतो. म्हणून आजपासून ठरवा की आपण आपल्या मनाचे गुलाम बनणार नाही. आपण आपल्या विचारांचे मालक बनू. जे विचार आपल्याला कमजोर करतात त्यांना सोडून देऊ. जे विचार धैर्य देतात ते स्वीकारू. जे विचार स्वामींकडे घेऊन जातात त्यांनाच आपल्या आयुष्याचा मार्ग बनवू. कारण ज्याच्या मनात श्रद्धा असते, त्याच्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी तो कोसळत नाही, तो अधिक मजबूत होतो. बाळांनो, आणखी एक मोठी चूक आपण नकळत करत असतो. आपण आपल्या मनात अशी अनेक ओझी उचलून फिरत असतो, ज्यांचा आपल्या वर्तमानाशी काहीही संबंध नसतो. अनेक वर्षांपूर्वी कोणी केलेला अपमान, एखाद्याने बोललेले कटू शब्द, आलेले अपयश, तुटलेली नाती, फसवणूक, अपमान, अपूर्ण राहिलेली स्वप्ने, हे सर्व आपण मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवतो. काळ पुढे जातो, पण मन मागेच अडकून राहते. मग वर्तमानातील आनंद दिसेनासा होतो. स्वामी समर्थ सांगतात, जे निघून गेले त्याला धरून बसू नको. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. कारण भूतकाळ बदलण्याची शक्ती कोणाकडेही नाही, पण वर्तमान बदलण्याची संधी प्रत्येकाकडे आहे. ज्याने भूतकाळाच्या साखळ्या तोडल्या, तोच भविष्याचा राजा बनतो. बाळांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मनुष्याने दोन गोष्टी कधीही विसरू नयेत. पहिली म्हणजे परमेश्वराची कृपा आणि दुसरी म्हणजे स्वतःची जबाबदारी. अनेक लोक संकट आलं की देवाला दोष देतात. मी इतकी पूजा केली तरी माझ्याच वाट्याला दुःख का. पण ते हे विसरतात की प्रत्येक संकटामध्ये एखादा मोठा धडा लपलेला असतो. ज्या दिवशी हा धडा समजतो, त्या दिवशी दुःखही आशीर्वाद वाटू लागते.
कारण संकट आपल्याला नम्र बनवते, संयम शिकवते, खरे आणि खोटे लोक ओळखायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाते. बाळांनो, तुम्ही कधी नदीकडे पाहिलं आहे का? नदीला कितीही मोठे दगड भेटले तरी ती थांबत नाही. ती आपला मार्ग शोधत पुढेच जात राहते. कधी दगडाला वळसा घालते, कधी त्यावरून वाहते, पण थांबत नाही. माणसाचं आयुष्यही नदीसारखं असायला हवं. अडचणी आल्या म्हणून प्रवास थांबवायचा नसतो. परिस्थिती बदलत नसेल तर मार्ग बदला, पण ध्येय कधी बदलू नका. स्वामी समर्थांचा भक्त कधीही हार मानत नाही. कारण त्याला माहिती असतं की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवणारच आहे. आपण अनेकदा आपल्या आनंदाच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात देऊन बसतो. कोणी कौतुक केलं तर आनंदी होतो, कोणी टीका केली तर दुःखी होतो. पण बाळांनो, तुमच्या मनाचा मालक दुसरा कोणी नसावा. तुमचा आनंद लोकांच्या शब्दांवर अवलंबून असेल तर आयुष्यभर तुम्ही अस्थिर राहाल. स्वामी समर्थ शिकवतात की आत्मसन्मान हा बाहेरून मिळत नाही, तो आतून जागा करावा लागतो. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा, स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्यातून शिकत पुढे चला. कारण जो स्वतःला स्वीकारतो त्यालाच जग स्वीकारू लागतं. बाळांनो, भीती ही अज्ञानातून जन्माला येते, तर धैर्य हे विश्वासातून जन्माला येते. लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून चालतं तेव्हा त्याला रस्त्याची भीती वाटत नाही. कारण त्याला रस्त्यावर नाही, तर वडिलांच्या हातावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचा हात आपल्या डोक्यावर आहे, याची जाणीव झाली की जीवनातील कितीही मोठी संकट लहान वाटू लागतात. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात भीतीने नाही, तर विश्वासाने करा. स्वतःला सांगा, आज जे काही घडेल ते माझ्या हितासाठीच घडेल. कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. लक्षात ठेवा बाळांनो, परमेश्वर कधीच घाई करत नाही, पण तो कधीच उशीरही करत नाही. त्याची वेळ वेगळी असते. आपण घड्याळाकडे पाहतो, पण स्वामी काळाकडे पाहतात. आपण एका दिवसाचा विचार करतो, ते संपूर्ण आयुष्याचा विचार करतात. त्यामुळे एखादी इच्छा पूर्ण व्हायला उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुम्हाला त्यापेक्षा अधिक चांगलं देण्याची तयारी करत असतील. अनेकदा बंद झालेलं एक दार म्हणजे शेवट नसतो, ते आपल्यासाठी उघडणाऱ्या मोठ्या दरवाजाची तयारी असते. बाळांनो, आयुष्यात शांतता हवी असेल तर 3 गोष्टींचा त्याग करा. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा हट, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आणि प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच मिळालंच पाहिजे हा आग्रह. कारण या तिन्ही गोष्टी मनाला थकवतात. त्याऐवजी प्रेमाने कर्म करा, संयमाने वाट पहा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाम घ्या. जिथे नाम आहे तिथे सामर्थ्य आहे, जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आहे, आणि जिथे कृपा आहे तिथे अशक्य असं काहीच नसतं. म्हणून बाळांनो, आजपासून स्वतःशी एक पवित्र वचन घ्या, मी माझ्या मनाचा कैदी होणार नाही. मी माझ्या भीतीचा गुलाम होणार नाही. मी चिंतेला माझ्या आनंदावर राज्य करू देणार नाही. माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचं नाम असेल, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असेल, प्रत्येक संकटात धैर्य असेल आणि प्रत्येक यशामध्ये नम्रता असेल. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा अखंड तेवत असतो, त्याच्या आयुष्यातील अंधार कितीही दाट असला तरी तो कायमचा राहत नाही. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यात एक अशी सवय असते जी त्याला नकळत आतून कमकुवत करत जाते. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा निष्कर्ष आधीच काढण्याची सवय. एखादं काम सुरू होण्यापूर्वीच आपण म्हणतो, हे माझ्याकडून होणार नाही. एखादा आजार झाला की लगेच मन सर्वात वाईट परिणामांचा विचार करू लागतं. एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की अपयशाचे चित्र आधी डोळ्यांसमोर उभे राहते. एखाद्या मुलाला परीक्षेला पाठवताना त्याच्या यशाची प्रार्थना करण्याऐवजी आपण त्याच्या अपयशाची चिंता करत बसतो. हीच मनाची सवय हळूहळू आपल्या आयुष्याची दिशा बदलते. स्वामी समर्थ सांगतात, जसं मन विचार करतं तसाच मार्ग तयार होऊ लागतो. म्हणून मनाला नेहमी शुभ विचारांची सवय लावा. कारण विचार हेच कर्माचं बीज असतं आणि कर्म हेच भवितव्याचं झाड बनतं. बाळांनो, लक्षात ठेवा, भीतीची एक विचित्र सवय असते. ती सत्य नसतानाही सत्यासारखी वाटते. अंधारात पडलेली दोरी अनेकदा साप वाटते, पण प्रकाश पडल्यावर कळतं की तो फक्त भ्रम होता. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अनेक चिंता या सत्य नसतात, त्या फक्त मनाने निर्माण केलेले भ्रम असतात. स्वामी समर्थांचं नाम म्हणजे त्या अंधारातला प्रकाश आहे.
नामाचा प्रकाश पडला की मनातील भ्रम नष्ट होतात आणि सत्य स्पष्ट दिसू लागतं. म्हणून संकटाच्या वेळी विचारांच्या मागे धावू नका, नामाच्या आधाराला धावा. बाळांनो, स्वामी समर्थांनी भक्तांना कधीच ऐशारामाचं जीवन देण्याचं वचन दिलं नाही, पण संकटात कधीच एकटे सोडणार नाही असा अनुभव मात्र लाखो भक्तांनी घेतला आहे. म्हणून जीवनात दुःख आलं तर स्वामी दूर गेले असं समजू नका. अनेकदा ते सर्वात जवळ असतात. जसं आई लहान मुलाला चालायला शिकवताना थोडं दूर उभी राहते पण त्याच्यावर लक्ष ठेवून असते, तसं स्वामीही आपल्या भक्ताला मजबूत बनवण्यासाठी काही काळ परीक्षा घेतात. परीक्षा ही कृपेचा अभाव नसतो, ती कृपेची तयारी असते. बाळांनो, आजच्या काळात प्रत्येकाला वेगाने यश हवं आहे. प्रत्येकाला लगेच पैसा, प्रतिष्ठा, सुख आणि समाधान हवं आहे. पण निसर्ग आपल्याला संयम शिकवतो. बी पेरलं आणि दुसऱ्या दिवशी फळ मिळालं तर त्याची किंमतच राहणार नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. सूर्य रोज योग्य वेळी उगवतो. ऋतू योग्य वेळी बदलतात. फूल योग्य वेळी उमलतं. मग आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीही योग्य वेळ आल्यावरच उमलतील. स्वामी समर्थांच्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण त्यांची योजना आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी असते. बाळांनो, काही लोक आयुष्यभर चिंता करत राहतात आणि शेवटी मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना कळतं की त्यांनी जगण्यापेक्षा चिंता करण्यातच जास्त वेळ घालवला. आयुष्य हे चिंता करण्यासाठी नाही, तर परमेश्वराने दिलेली सुंदर संधी म्हणून जगण्यासाठी आहे. प्रत्येक सकाळ ही नवीन कृपा आहे. प्रत्येक श्वास ही स्वामींची देणगी आहे. मग या देणगीचा उपयोग भीती वाढवण्यासाठी का करायचा? तिचा उपयोग प्रेम पसरवण्यासाठी, सेवा करण्यासाठी, नामस्मरणासाठी आणि चांगली कर्म करण्यासाठी करा. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या हातात कर्म आहे, माझ्या हातात कृपा आहे. हे वाक्य मनात कायमचं कोरून ठेवा. तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करा. मेहनत करा. सत्याचा मार्ग सोडू नका. कोणाचं वाईट करू नका. गरजूंना मदत करा. आई वडिलांचा आदर करा. अहंकारापासून दूर राहा आणि प्रत्येक दिवसाची सांगता स्वामींच्या चरणी कृतज्ञतेने आयुष्य जगताना. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण अनेकदा परमेश्वराला विचारतो, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का आहेत? पण आपण कधी स्वतःला विचारतो का, या अडचणींमधून मी काय शिकलो? कारण स्वामी समर्थ कधीही विनाकारण कोणालाही दुःख देत नाहीत. प्रत्येक संकटामध्ये एक संदेश असतो, प्रत्येक अश्रूमध्ये एक शिकवण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेमध्ये एक मोठी कृपा लपलेली असते. पण आपण त्या कृपेची वाट पाहण्याऐवजी अधीर होतो. अधीर मनाला कृपा दिसत नाही, पण संयमी मनाला प्रत्येक क्षणामध्ये स्वामींची उपस्थिती जाणवते. बाळांनो, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला सांगाल की माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठीच घडत आहे, त्या दिवशी तुमच्या दुःखाचं रूपांतर शक्तीत होईल. कारण दुःख माणसाला तोडत नाही, तर दुःखाकडे पाहण्याची चुकीची दृष्टी त्याला तोडते. एखाद्या शिल्पकाराच्या हातात दगड आला की तो त्यावर वार करतो. त्या दगडाला वाटत असेल की माझ्यावर अन्याय होत आहे, पण काही दिवसांनी तोच दगड सुंदर मूर्ती बनतो. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या जीवनावर कधी कधी कठोर प्रसंगांचे घाव घालतात, पण त्यामागे त्यांना तुमचं आयुष्य सुंदर घडवायचं असतं. आजच्या काळात प्रत्येकजण धावत आहे. कोणाला पैशामागे धावायचं आहे, कोणाला प्रतिष्ठेमागे, कोणाला प्रसिद्धीमागे. पण या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसला आहे. घर मोठं झालं, पण मन लहान झालं. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आले, पण मन मोकळं करायला एकही माणूस उरला नाही. सुखाच्या वस्तू वाढल्या, पण समाधान कमी झालं. कारण बाहेरचं जग जिंकण्यात आपण इतके व्यस्त झालो की स्वतःच्या मनाकडे पाहायलाच वेळ दिला नाही. स्वामी समर्थ सांगतात, ज्याने स्वतःला ओळखलं त्याने परमेश्वराला ओळखलं. म्हणून दिवसातून काही वेळ स्वतःसाठी ठेवा. शांत बसा. स्वतःच्या मनाशी संवाद साधा. तुमच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्या, कारण मन समजून घेतल्याशिवाय जीवन समजत नाही. बाळांनो, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचं नशीब वाईट समजू नका. प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास वेगळा आहे. कोणाचं सुख लवकर येतं, कोणाचं उशिरा. कोणाला यश पहिल्याच प्रयत्नात मिळतं, तर कोणाला 100 वेळा होऊन पुन्हा उभं राहावं लागतं. पण एक गोष्ट निश्चित आहे, जो प्रयत्न सोडत नाही आणि जो स्वामींवरील विश्वास सोडत नाही, त्याचं आयुष्य कधीच व्यर्थ जात नाही.
कधी कधी स्वामी आपल्याला आपल्या इच्छेनुसार देत नाहीत, कारण त्यांना आपल्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे माहीत असतात. लहान मूल धारदार सुरी मागत असेल तर आई ती देत नाही. मूल रडतं, नाराज होतं, पण आईला माहीत असतं की ही वस्तू त्याच्या भल्याची नाही. त्याचप्रमाणे आपणही अनेक गोष्टी स्वामींकडे मागतो. काही मिळतात, काही मिळत नाहीत. जे मिळालं नाही त्यासाठी दुःखी होऊ नका. कदाचित स्वामींनी त्यापेक्षा मोठं सुख तुमच्यासाठी राखून ठेवलं असेल. बाळांनो, मनाला मजबूत बनवायचं असेल तर 3 सवयी लावा. पहिली, प्रत्येक परिस्थितीत कृतज्ञ राहण्याची. दुसरी, प्रत्येक संकटातून काहीतरी शिकण्याची. आणि तिसरी, कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींचं नाम न सोडण्याची. या 3 सवयी ज्या माणसाच्या जीवनात येतात त्याला बाहेरचं वादळ कधीच डळमळीत करू शकत नाही. लक्षात ठेवा, जीवनाचा खरा अर्थ मोठं घर, मोठी गाडी किंवा भरपूर पैसा नसतो. जीवनाचा खरा अर्थ म्हणजे मनात समाधान, चेहऱ्यावर शांत हास्य, अंतःकरणात करुणा आणि प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचं स्मरण. हे मिळालं तर समजा जीवन यशस्वी झालं. कारण मृत्यूच्या वेळी माणूस संपत्ती घेऊन जात नाही, तो फक्त आपल्या कर्मांची शिदोरी घेऊन जातो. म्हणून बाळांनो, आजपासून एक नवा संकल्प करा. भूतकाळाचा पश्चात्ताप सोडा, भविष्याची अनावश्यक चिंता सोडा. आजचा दिवस स्वामी समर्थांना अर्पण करा. प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा. कोणाचं मन दुखवू नका. आणि प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एवढंच सांगा, आज मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केला. आता पुढचं सर्व स्वामी समर्थांच्या चरणी. जेव्हा हा विश्वास तुमच्या हृदयात दृढ होईल, तेव्हा चिंता तुमच्यापासून दूर पळेल, भीतीचा अंधार नाहीसा होईल आणि तुमच्या जीवनात अशी शांतता येईल, जी कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान असेल. बाळांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, ज्याचं मन शांत आहे, त्याचं जीवन समृद्ध आहे. कारण बाहेरच्या संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक मोठी असते. अनेक लोक आयुष्यभर पैसा कमावण्यात इतके व्यस्त असतात की आनंद कमवायलाच विसरतात. मोठं घर बांधतात, पण त्या घरात हसणं हरवून बसतात. भरपूर पैसा साठवतात, पण मनातील समाधान हरवतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण आनंदासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसलेला श्रीमंत माणूसही आतून गरीब असतो, आणि श्रद्धेने भरलेला गरीब भक्तही मनाने श्रीमंत असतो. बाळांनो, तुमच्या आयुष्यात कितीही मोठी समस्या असली तरी स्वतःला कधीही एकटं समजू नका. कारण जेव्हा संपूर्ण जग तुमची साथ सोडतं, तेव्हाही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे असतात. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की माझी प्रार्थना ऐकली जात नाही, माझं दुःख कमी होत नाही. पण त्या क्षणी निराश होऊ नका. कारण स्वामी शांत असतात म्हणजे ते निष्क्रिय आहेत असं नाही. बीज जमिनीखाली शांत असतं, पण त्याच वेळी त्याच्या आत नवीन जीवन तयार होत असतं. त्याचप्रमाणे स्वामींची कृपाही अनेकदा शांतपणे कार्य करत असते. योग्य वेळ आली की त्याचे परिणाम दिसू लागतात. बाळांनो, जीवनात 2 प्रकारचे लोक भेटतात. एक ते जे तुमचा हात धरून पुढे नेतात, आणि दुसरे ते जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण दोघांचेही आभार माना. कारण जो हात धरतो तो प्रेम शिकवतो, आणि जो खाली खेचतो तो स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही शिकवण घेऊन येतो. त्यामुळे कोणाविषयी द्वेष बाळगू नका. द्वेष मनाला जाळतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. स्वामी समर्थ सांगतात की मनात राग ठेवून केलेली पूजा आणि मनात प्रेम ठेवून केलेली सेवा यामध्ये खूप मोठा फरक आहे. देवाला फुलांपेक्षा स्वच्छ मन अधिक प्रिय असतं. म्हणून रोज देवासमोर दिवा लावताना मनातील मत्सर, अहंकार, राग आणि द्वेष यांचाही त्याग करण्याचा प्रयत्न करा. कारण बाहेरचा अंधार दिव्याने दूर होतो, पण आतला अंधार फक्त सद्विचारांनी आणि नामस्मरणानेच दूर होतो. बाळांनो, आयुष्यात कधीही स्वतःला कमी समजू नका. अनेक लोक स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या मतांवर ठरवतात. कोणी कौतुक केलं तर आनंदी होतात, कोणी टीका केली तर खचून जातात. पण लक्षात ठेवा, तुमची किंमत लोकांच्या शब्दांनी ठरत नाही. तुमची किंमत स्वामी समर्थांच्या दृष्टीने ठरते. त्यांनी तुम्हाला या पृथ्वीवर एका उद्देशाने पाठवलं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, पण स्वतःला कधीही कमी लेखू नका. बाळांनो, चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. चिंता शक्ती कमी करते, पण चिंतन बुद्धी वाढवते.
चिंता मनाला अस्वस्थ करते, पण नामस्मरण मनाला स्थिर करते. म्हणून जेव्हा मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा त्यांच्याशी भांडू नका. शांतपणे स्वामींचं नाम घ्या. नामाची शक्ती इतकी मोठी आहे की ती मनातील हजारो विचारांवर विजय मिळवू शकते. जीवनात यशस्वी होण्यापेक्षा योग्य माणूस होणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण यश काही काळासाठी आनंद देतं, पण चांगुलपणा आयुष्यभर आदर मिळवून देतो. म्हणून सत्य बोला, प्रामाणिक राहा, गरजूंना मदत करा, आई वडिलांचा सन्मान करा आणि कोणाच्याही अश्रूंचं कारण बनू नका. हीच खरी स्वामी समर्थांची शिकवण आहे. बाळांनो, दिवसाच्या शेवटी स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं का? आज मी कोणाचं मन जिंकलं का? आज मी स्वामींना आवडेल असं एक तरी कर्म केलं का? जर या प्रश्नांची उत्तरं होय अशी असतील तर समजा तुमचा दिवस यशस्वी झाला. आणि शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील दुःखही कायमचं राहणार नाही. श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका, धीर सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण जिथे अढळ विश्वास असतो तिथे चमत्कार जन्म घेतात, तिथेच मनाला खरी शांतता मिळते आणि तिथेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. बाळांनो, आणखी एक गोष्ट मनामध्ये कायमची कोरून ठेवा. परमेश्वराने आपल्याला 2 अमूल्य भेटी दिल्या आहेत, एक वेळ आणि दुसरा श्वास. या दोन्ही गोष्टींची किंमत माणसाला त्या निसटून गेल्यानंतर समजते. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, संपत्ती पुन्हा उभी करता येते, पण गेलेला वेळ आणि निघून गेलेला श्वास कधीच परत येत नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक दिवस हा कृपेचा दिवस समजा. सकाळी डोळे उघडले म्हणजे स्वामींनी तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे, चांगलं जगण्याची, चांगलं बोलण्याची, चांगलं विचार करण्याची आणि चांगलं कर्म करण्याची. बाळांनो, अनेक लोक म्हणतात, माझं नशीबच खराब आहे. पण नशिबाला दोष देणारा माणूस स्वतःची शक्ती विसरतो. लक्षात ठेवा, नशीब हे झोपलेल्या माणसाला कधीच साथ देत नाही. स्वामी समर्थांचा भक्त नशिबावर बसून राहत नाही, तो श्रद्धेने प्रयत्न करतो. कारण त्याला माहीत असतं की प्रयत्न हा माझा धर्म आहे आणि कृपा हा स्वामींचा धर्म आहे. दोन्ही एकत्र आले की अशक्य वाटणारे दरवाजेही उघडू लागतात. बाळांनो, आयुष्यात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांच्या प्रवासाशी करू नका. एका झाडाला फळ यायला 5 वर्षे लागतात तर दुसऱ्या झाडाला 10 वर्षे लागतात. पण दोन्ही झाडे आपल्या वेळेवरच फळ देतात. म्हणून दुसऱ्याच्या यशाकडे पाहून निराश होऊ नका. तुमची वेळही येईल, फक्त त्या वेळेपर्यंत श्रद्धा टिकवा, संयम ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. स्वामी समर्थ कधीच मेहनती भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. बाळांनो, आपल्या दुःखाचं एक मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण प्रत्येकाकडून प्रेमाची अपेक्षा करतो, आदराची अपेक्षा करतो, मदतीची अपेक्षा करतो. अपेक्षा पूर्ण झाली तर आनंद होतो आणि पूर्ण झाली नाही तर मन दुःखी होतं. म्हणून स्वामी समर्थ शिकवतात की अपेक्षा कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. जे मिळालं आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना. कारण कृतज्ञ मनात कधीही दुःख जास्त काळ टिकत नाही. लक्षात ठेवा, शब्द हे बाणासारखे असतात. एकदा तोंडातून बाहेर पडले की ते परत येत नाहीत. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमचे शब्द कोणाचं मन उभं करू शकतात आणि त्याच शब्दांनी कोणाचं मन कायमचं दुखावूही शकतात. स्वामी समर्थ सांगतात, गोड बोलणं ही सुद्धा एक सेवा आहे. कारण प्रेमाने बोललेला एक शब्द एखाद्याच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवू शकतो. बाळांनो, प्रत्येक संकटात 2 मार्ग असतात. एक म्हणजे तक्रार करण्याचा आणि दुसरा म्हणजे स्वतःला घडवण्याचा. जो तक्रार करत राहतो तो परिस्थितीचा गुलाम बनतो, पण जो त्या परिस्थितीतून शिकतो तो आयुष्याचा विजेता बनतो. स्वामी समर्थांचा भक्त कधीच संकटाला शाप मानत नाही. तो त्याला स्वामींनी दिलेली परीक्षा समजतो आणि हसत हसत ती पार करण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यभर लक्षात ठेवा, तुमच्या घरात पैसा आला तर त्याचा अभिमान करू नका आणि अडचण आली तर निराश होऊ नका. कारण सुख आणि दुःख हे दोन्ही पाहुणे आहेत. ते कायमचे राहत नाहीत. आज दुःख आहे म्हणून उद्या सुख येणार नाही असं नाही, आणि आज सुख आहे म्हणून ते कायम राहील असंही नाही. म्हणून प्रत्येक परिस्थितीत मन स्थिर ठेवा. स्वामी समर्थांवरचा विश्वास स्थिर ठेवा.
कारण स्थिर मनामध्येच परमेश्वराचा वास असतो. बाळांनो, जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा दिवसातील चुका आठवा, पण स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर स्वतःला सुधारण्यासाठी. आणि दिवसातील चांगल्या गोष्टी आठवा, पण अहंकारासाठी नाही, तर स्वामींचे आभार मानण्यासाठी. अशी जीवनशैली अंगीकारली की मन हळूहळू निर्मळ होऊ लागते. शेवटी एवढंच सांगतो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. कितीही संकट आली तरी धैर्य सोडू नका. कितीही अपयश आलं तरी प्रयत्न थांबवू नका. आणि कितीही उशीर झाला तरी स्वामी समर्थांच्या कृपेवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण ज्या भक्ताच्या हृदयात श्रद्धा जिवंत असते, त्याच्या आयुष्यात आशेचा सूर्य एक ना एक दिवस नक्की उगवतो. परिस्थिती माणसाची ओळख करून देत नाही, तर परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया माणसाची खरी ओळख करून देते. जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं घडत असतं, तेव्हा आनंदी राहणं फार सोपं असतं. पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते, जेव्हा मनासारखं काहीच घडत नाही, जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही, तेव्हा मन स्थिर ठेवणं हीच खरी साधना असते. स्वामी समर्थ सांगतात की, संकट आलं म्हणून रडू नका, तर संकटाकडे पाहून स्वतःला विचारा, या प्रसंगातून स्वामी मला कोणता धडा शिकवत आहेत? कारण प्रत्येक अनुभव हा परमेश्वराने दिलेला गुरु असतो. बाळांनो, आपण अनेकदा आपल्या आयुष्याचं सुख दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवतो. अमुक व्यक्तीने माझा सन्मान केला तर मी आनंदी, कोणी माझी स्तुती केली तर मी समाधानी, कोणी माझी टीका केली तर मी दुःखी. पण हा आनंद खरा नसतो. कारण जो आनंद दुसऱ्यांच्या शब्दांवर अवलंबून असतो, तो क्षणिक असतो. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला स्वतःच्या अंतःकरणात आनंद सापडला, त्याचा आनंद जगातील कोणतीही व्यक्ती हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून स्वतःच्या मनात आनंदाचा दिवा पेटवा. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये प्रकाश आणा. बाळांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वामींचे आभार माना. कारण अनेकांना असा सूर्योदय पाहण्याची संधी मिळालेली नाही. अनेकांना चालता येत नाही, अनेकांना बोलता येत नाही, अनेकांना अन्न मिळत नाही. पण तुम्हाला श्वास मिळाला आहे, कुटुंब मिळालं आहे, कर्म करण्याची संधी मिळाली आहे. मग दुःखावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मिळालेल्या कृपेकडे पहा. कृतज्ञता ही मनाला मिळालेली सर्वात मोठी संपत्ती आहे. लक्षात ठेवा बाळांनो, राग हा दुसऱ्याला जाळण्यासाठी हातात घेतलेला निखारा असतो, पण सर्वप्रथम तो आपल्यालाच जाळतो. म्हणून मनात राग साठवू नका. क्षमा करायला शिका. क्षमा करणं म्हणजे समोरच्याची चूक योग्य ठरवणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं आहे. ज्या मनात क्षमा असते, त्या मनात स्वामी समर्थांची कृपा सहज वास करते. बाळांनो, आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधीतरी अपयश मिळतं. पण अपयश म्हणजे शेवट नसतो. अपयश म्हणजे स्वामी समर्थांनी दिलेला नवीन प्रयत्न करण्याचा संदेश असतो. लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं, पण ते पडल्यामुळे चालणं सोडत नाही. पुन्हा उठतं, पुन्हा प्रयत्न करतं आणि एक दिवस धावायलाही लागतं. त्याच्याप्रमाणे जीवनात पडणं चुकीचं नाही, होऊन कायमचं बसून राहणं ही खरी चूक आहे. स्वामी समर्थांचा भक्त प्रत्येक वेळी नव्या आशेने उभा राहतो. बाळांनो, लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठा विजय हा दुसऱ्यांवर मिळवलेला नसतो, तर स्वतःच्या मनावर मिळवलेला असतो. ज्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं, ज्याने लोभावर विजय मिळवला, ज्याने अहंकाराला दूर ठेवलं आणि ज्याने संकटातही श्रद्धा सोडली नाही, तोच खरा विजेता आहे. कारण बाहेरचं जग जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला जिंकणं हीच खरी तपश्चर्या आहे. स्वामी समर्थ सांगतात, नाम हेच माझं स्वरूप आहे. म्हणून नामस्मरणाला कधीही कमी लेखू नका. दिवसातून काही मिनिटे जरी मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला, तरी मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते. जिथे नामाचा नाद असतो, तिथे भीती टिकत नाही. जिथे श्रद्धेचा श्वास असतो, तिथे निराशा राहत नाही. आणि जिथे स्वामी समर्थांची कृपा असते, तिथे अशक्य वाटणारे मार्गही आपोआप खुले होतात. म्हणून बाळांनो, आजपासून एक नवा निर्धार करा. परिस्थिती काहीही असो, चेहऱ्यावर आशेचं हास्य ठेवायचं. संकट कितीही मोठं असो, धैर्य सोडायचं नाही. अपयश कितीही वेळा येऊ दे, प्रयत्न थांबवायचे नाहीत. आणि जीवन कितीही कठीण वाटलं, तरी स्वामी समर्थांच्या चरणांवरील विश्वास कधीही डळमळू द्यायचा नाही.
कारण शेवटी विजय हा त्याचाच होतो जो शेवटच्या क्षणापर्यंत श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची साथ सोडत नाही. बाळांनो, जीवनाचा सर्वात मोठा भ्रम कोणता असेल तर तो म्हणजे माझं सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये आहे. माणूस आयुष्यभर सुख शोधत राहतो, कधी पैशामध्ये, कधी मोठ्या घरामध्ये, कधी प्रतिष्ठेमध्ये, कधी लोकांच्या कौतुकामध्ये. पण हे सर्व मिळाल्यानंतरही मन रिकामंच वाटतं. कारण खरा आनंद बाहेर नसतो, तो आपल्या अंतःकरणात असतो. स्वामी समर्थ सांगतात की ज्याच्या मनात समाधान आहे तोच खरा सुखी आहे. ज्याला प्रत्येक गोष्टीत परमेश्वराची कृपा दिसते त्याला दुःखही कमकुवत करू शकत नाही. बाळांनो, आज माणसाकडे वेळ नाही, पण चिंता करण्यासाठी मात्र भरपूर वेळ आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मन सतत धावत असतं. काल काय झालं, उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, माझं भविष्य कसं असेल, या विचारांनी मन इतकं थकून जातं की शरीरापेक्षा मनालाच जास्त विश्रांतीची गरज असते. म्हणून दिवसातून काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे मिटा, शांतपणे स्वामी समर्थांचं स्मरण करा. त्या शांततेमध्ये तुम्हाला जाणवेल की तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या आतच दडलेली आहेत. स्वामी समर्थ सांगतात की ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याला देवावरही पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. म्हणून स्वतःला कमी समजू नका. परमेश्वराने प्रत्येकाला वेगळी क्षमता दिली आहे. प्रत्येकाची वाट वेगळी आहे. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःचं अपयश मोजू नका. आज जो तुमच्यापेक्षा पुढे आहे तो कदाचित काल तुमच्यापेक्षा जास्त संघर्ष करून आला असेल. आणि आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो उद्या तुमच्या यशाचा पाया ठरणार आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, संकट कधीच कायमची राहत नाहीत. पावसाळा संपतो, उन्हाळा संपतो, रात्र संपते, अंधार संपतो. मग तुमच्या आयुष्यातील कठीण काळही नक्कीच संपणार आहे. पण तोपर्यंत मन खचू देऊ नका. कारण संकटाचा काळ हा श्रद्धा सोडण्याचा नसतो, तर श्रद्धा अधिक दृढ करण्याचा असतो. ज्या झाडाची मुळे खोल असतात ते झाड मोठ्या वादळातही उन्मळून पडत नाही. त्याचप्रमाणे ज्या भक्ताची श्रद्धा खोल असते त्याला कोणतंही संकट मोडू शकत नाही. बाळांनो, आयुष्यात नेहमी देण्याची वृत्ती ठेवा. प्रेम द्या, आदर द्या, मदत द्या, चांगले शब्द द्या, क्षमा द्या. कारण जे आपण जगाला देतो तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येतं. कटुता दिली तर कटुता परत येते, प्रेम दिलं तर प्रेम परत येतं. म्हणून स्वामी समर्थांचा भक्त नेहमी प्रेमाचा मार्ग निवडतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या वेदना पाहतात, तुमचे अश्रू ओळखतात, तुमचा संघर्ष जाणतात. तुम्ही एकटे नाही. कदाचित आज उत्तर मिळत नसेल, पण याचा अर्थ असा नाही की तुमची प्रार्थना ऐकली जात नाही. कधी कधी स्वामी उत्तर देण्याआधी तुम्हाला अधिक सक्षम बनवत असतात. कारण छोट्या मनाला मोठा आशीर्वाद पेलता येत नाही. बाळांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या. कोणतीही परिस्थिती आली तरी नकारात्मक विचारांना मनात कायमचं घर करू देणार नाही. प्रत्येक सकाळी आशेने उठायचं, प्रत्येक संकटात धैर्याने उभं राहायचं, प्रत्येक अपयशातून शिकायचं आणि प्रत्येक यशाचं श्रेय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायचं. लक्षात ठेवा, जीवनात सर्व काही हरवलं तरी चालेल, पण आशा हरवू देऊ नका. कारण आशा जिवंत असेल तर प्रयत्न जिवंत राहतात. प्रयत्न जिवंत असतील तर कृपा नक्की मिळते. आणि जिथे स्वामी समर्थांची कृपा असते तिथे अशक्य असं काहीच राहत नाही. म्हणून बाळांनो, चिंता सोडा, श्रद्धा वाढवा. भीती सोडा, धैर्य स्वीकारा. तक्रार सोडा, कृतज्ञता स्वीकारा. आणि प्रत्येक श्वासागणिक अंतःकरणातून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझा हात कधीही सोडू नका. माझं मन तुमच्या चरणी कायम स्थिर राहू द्या. बाळांनो, मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःच्या मनाला परिस्थितीचा गुलाम बनवणे. परिस्थिती चांगली असेल तर आनंदी राहायचं, परिस्थिती वाईट असेल तर दुःखी व्हायचं. असं आयुष्य जगणारा माणूस कधीच स्थिर राहत नाही. कारण परिस्थिती बदलत राहणार, माणसं बदलत राहणार, काळ बदलत राहणार, पण ज्याने आपल्या मनाला स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलं त्याचं मन कोणत्याही परिस्थितीत शांत राहतं. स्वामी समर्थ सांगतात की बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंका. कारण मन जिंकलं की संसारही सुंदर वाटतो आणि संकटसुद्धा साधना वाटू लागते. बाळांनो,
प्रत्येक माणूस आयुष्यात काही ना काही शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला प्रतिष्ठा हवी असते, कोणाला सुखी संसार हवा असतो, तर कोणाला यश हवं असतं. पण या सगळ्याचा पाया एकच आहे, मनःशांती. मन शांत नसेल तर मोठमोठ्या राजवाड्यात राहणारा माणूसही दुःखी असतो, आणि मन शांत असेल तर छोट्याशा घरात राहणारा भक्तही समाधानी असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. जो समाधानी आहे त्याला जगातील कोणतीही गोष्ट गरीब बनवू शकत नाही. लक्षात ठेवा बाळांनो, जीवनामध्ये जे काही घडत आहे त्यामागे काही ना काही कारण असतंच. परमेश्वर कधीच विनाकारण काही करत नाही. एखादं दार बंद होतं तेव्हा आपण रडतो, पण आपल्याला हे दिसत नाही की स्वामी आपल्या समोर दुसरं, त्यापेक्षाही मोठं दार उघडण्याची तयारी करत आहेत. म्हणून जे मिळालं नाही त्याबद्दल दुःख करत बसू नका, कारण कधी कधी जे मिळत नाही तेही आपल्या भल्यासाठीच नसतं. बाळांनो, आजच्या काळात लोक यशस्वी होण्याची घाई करतात, पण स्वतःला घडवण्याची घाई करत नाहीत. फळ लवकर हवं असतं, पण झाड वाढण्यासाठी लागणारा संयम ठेवायचा नसतो. स्वामी समर्थ सांगतात की ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने आधी मोठा संयम शिकला पाहिजे. कारण घाईने मिळालेलं यश अनेकदा टिकत नाही, पण संयमाने मिळालेलं यश आयुष्यभर साथ देतं. बाळांनो, दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात आयुष्य घालवू नका. प्रत्येक माणूस अपूर्ण आहे. जसं तुम्ही चुका करता तसंच दुसरेही करतात. जर प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांवर बोट दाखवत राहिलो तर स्वतःला सुधारण्याची संधीच मिळणार नाही. म्हणून रोज रात्री स्वतःचा न्याय करा. आज मी कोणाला दुखावलं का? माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन खट्टू झालं का? माझ्याकडून कोणती चूक झाली? हा विचार करणारा माणूस दिवसेंदिवस अधिक चांगला बनत जातो. बाळांनो, स्वामी समर्थांच्या भक्ताने 3 गोष्टी आयुष्यभर सोडू नयेत: सत्य, संयम आणि श्रद्धा. सत्य तुम्हाला सन्मान देईल, संयम तुम्हाला योग्य वेळेपर्यंत टिकवून ठेवेल आणि श्रद्धा तुम्हाला स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचवेल. या 3 गोष्टी ज्याच्या आयुष्यात आहेत त्याला कोणीही हरवू शकत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात कधी कधी उत्तर न मिळणं हेही उत्तर असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालंच पाहिजे असा हट्ट करू नका. काही उत्तरं काळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तरं फक्त स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावरच समजतात. म्हणून अधीर होऊ नका, संयम ठेवा. ज्या शेतकऱ्याला पिकावर विश्वास असतो तो रोज बी उकरून पाहत नाही. तो पाणी घालतो, मेहनत करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. तसंच आपल्या प्रार्थनेबाबतही करा. बाळांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एका गोष्टीवर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांच्या कृपेचा सूर्य कधीही मावळत नाही. ढग आले म्हणून सूर्य नाहीसा होत नाही, तो फक्त काही काळ दिसत नाही. त्याचप्रमाणे अडचणी आल्या म्हणून कृपा संपत नाही, ती तुमच्या आयुष्याभोवती असतेच. योग्य वेळ आली की ती तेजस्वीपणे प्रकट होते. म्हणून बाळांनो, आजपासून तक्रारींपेक्षा प्रार्थना जास्त करा, भीतीपेक्षा विश्वास जास्त ठेवा, रागापेक्षा प्रेम जास्त द्या, निराशेपेक्षा आशा जास्त जपा आणि प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वामी समर्थांना एवढंच सांगा: स्वामी, परिस्थिती बदलली नाही तरी चालेल, पण माझं मन तुमच्या विश्वासापासून कधीही दूर जाऊ देऊ नका. कारण तुमचा हात माझ्या डोक्यावर असेल तर कोणतंही संकट मला हरवू शकणार नाही. बाळांनो, स्वामी समर्थ नेहमी एक गोष्ट शिकवतात: जीवनात जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळालेलं नाही त्यासाठी योग्य वेळेपर्यंत धीर धरा. कारण अधीर मनाला कृपा दिसत नाही, पण शांत मनाला प्रत्येक क्षणामध्ये स्वामींचा आशीर्वाद जाणवतो. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझं ऐकत का नाही? पण कधी विचार केला आहे का आपण स्वामींचं किती ऐकतो? ते सतत सांगतात की सत्याचा मार्ग सोडू नका, कोणाचं मन दुखवू नका, प्रामाणिक राहा, अहंकारापासून दूर राहा, गरजूंना मदत करा आणि प्रत्येक संकटामध्ये माझ्यावर विश्वास ठेवा. पण मनुष्याला स्वतःच्या इच्छेनुसार सर्व काही हवं असतं. जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा श्रद्धा डळमळू लागते. खरी भक्ती ही इच्छा पूर्ण झाल्यावर होत नाही, इच्छा अपूर्ण असतानाही स्वामींवर तितकाच विश्वास ठेवण्यात असते. बाळांनो, आयुष्यामध्ये सर्वात मोठं ओझं कोणतं असेल तर ते भूतकाळाचं ओझं आहे. अनेक लोक वर्षानुवर्षे जुन्या आठवणी, जुने अपमान, जुने दुःख आणि जुन्या चुका मनात साठवून ठेवतात. त्या आठवणींना धरून बसतात आणि वर्तमानातील आनंद गमावून बसतात.
स्वामी समर्थ सांगतात, ज्याने काल सोडला तोच आज जगू शकतो. भूतकाळातून शिकायचं असतं, त्यात अडकून राहायचं नसतं. नदी मागे वळून वाहत नाही, सूर्य कालचा प्रकाश परत आणत नाही. निसर्ग सुद्धा पुढे चालत राहतो. मग आपणच का जुन्या वेदना कवटाळून बसायचं? बाळांनो, अनेकदा तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तुमच्या प्रयत्नांची थट्टा केली जाईल. तुमच्या स्वप्नांवर हसू केलं जाईल. तुमच्या अपयशाची चर्चा होईल. पण त्यावेळी लक्षात ठेवा, लोकांचं मत हे तुमचं भविष्य ठरवत नाही. तुमचं भविष्य तुमचे प्रयत्न, तुमचं कर्म आणि स्वामी समर्थांची कृपा ठरवते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याने थांबू नका. कारण जे लोक आज तुमच्यावर हसतात, तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. बाळांनो, परमेश्वर प्रत्येकाला समान संधी देत नाही, पण प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी नक्की देतो. कोणाचा जन्म श्रीमंत घरात होतो, कोणाचा गरीब घरात. कोणाला चांगलं शिक्षण मिळतं, कोणाला संघर्षातून शिकावं लागतं. पण शेवटी जिंकतो तोच, जो परिस्थितीला दोष देत नाही आणि प्रयत्न सोडत नाही. स्वामी समर्थांचा भक्त नशिबाला दोष देत बसत नाही. तो प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात मानतो. लक्षात ठेवा, बाळांनो, शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही. अनेकदा शांत राहणारा माणूस सर्वात मजबूत असतो. कारण त्याला प्रत्येक वादाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. त्याला माहीत असतं की सत्याला ओरडण्याची गरज नसते. वेळ आली की सत्य स्वतःच बोलतं. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचं जीवनच तुमचं उत्तर बनू द्या. स्वामी समर्थ सांगतात की मनुष्याने रोज स्वतःची 2 कामं केली पाहिजेत. एक म्हणजे शरीर स्वच्छ ठेवणं आणि दुसरं म्हणजे मन स्वच्छ ठेवणं. शरीराला रोज अंघोळ घालतो, पण मनाला किती दिवसांनी स्वच्छ करतो? मनात राग, मत्सर, लोभ, द्वेष, चिंता, भीती, अहंकार साचत जातो आणि मग मन जड होतं. म्हणून रोज काही वेळ नामस्मरण करा, चांगलं वाचन करा, सत्संग ऐका, एखाद्याला मदतीचा हात द्या. हीच मनाची स्वच्छता आहे. बाळांनो, आयुष्यात एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ तुमच्या गतीने नाही, तर तुमच्या हिताने काम करतात. तुम्हाला आज जे हवं आहे ते कदाचित उद्या मिळेल. आणि उद्या जे मिळेल, त्याची किंमत आजपेक्षा कितीतरी जास्त असेल. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. कारण फळ उशिरा पिकलं तरी ते अधिक गोड असतं. आजपासून स्वतःला एक नवीन सवय लावा. सकाळी उठल्यावर तक्रार करू नका, आभार माना. दिवसभर चिंता करू नका, प्रयत्न करा. संध्याकाळी निराश होऊ नका, आत्मपरीक्षण करा. आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त एवढंच म्हणा, स्वामी, आज मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केले. उद्याचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या मनात विश्वास कायम ठेवा आणि माझ्या पावलांना योग्य दिशा द्या. बाळांनो, ज्या दिवशी तुमच्या मनात चिंता कमी होईल आणि विश्वास वाढेल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अर्धी लढाई जिंकलेली असेल. कारण संकट माणसाला हरवत नाहीत, संकटांसमोर हरलेलं मन माणसाला हरवतं. पण ज्या मनामध्ये स्वामी समर्थांचं नाव अखंड घुमत असतं, त्या मनाला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. बाळांनो, जीवनामध्ये अशी अनेक वळणं येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सर्व काही संपलं. आता पुढे काहीच उरलं नाही. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही. आपल्या माणसांकडूनच अपेक्षाभंग होतो आणि मनामध्ये एक प्रश्न सतत घुमत राहतो, स्वामी, आता पुढे काय? पण हाच तो क्षण असतो जिथे खरी भक्ती सुरू होते. कारण जोपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं घडत असतं, तोपर्यंत विश्वास ठेवणं सोपं असतं. पण जेव्हा सर्व काही विरुद्ध घडत असतं, तरीही स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा ठेवणारा भक्तच खऱ्या अर्थाने त्यांच्या कृपेचा अधिकारी ठरतो. बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही तुमच्याकडून अशक्य गोष्ट मागत नाही. तो फक्त एवढंच पाहतो की संकटाच्या वेळी तुमचा विश्वास डळमळतो का, की आणखी मजबूत होतो. कारण श्रद्धा ही सुखामध्ये सिद्ध होत नाही, श्रद्धा तर दुःखामध्ये तपासली जाते. सोनं जसं आगीत तपवल्यावरच शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संकटांमधून अधिक निर्मळ होत जातं. म्हणून अडचणी आल्या म्हणून स्वामींवर रुसू नका. त्या अडचणींमधूनच स्वामी तुम्हाला मोठं बनवत आहेत, हे समजून घ्या. बाळांनो, जगामध्ये प्रत्येक माणूस काहीतरी गमावून बसलेला आहे. कोणाचं आरोग्य गेलं आहे, कोणाचा पैसा गेला आहे, कोणाचं नातं तुटलं आहे,
कोणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. पण ज्याने आशा गमावली त्याने सर्व काही गमावलं. म्हणून आशा कधीही सोडू नका. आशा म्हणजे स्वामी समर्थांनी तुमच्या हृदयात लावलेला तो दिवा आहे, जो कितीही अंधार असला तरी विझू देऊ नका. बाळांनो, आयुष्यामध्ये एक नियम कायम लक्षात ठेवा. जे आपल्या हातात आहे त्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करा, आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामी समर्थांच्या चरणी सोपवा. आपण उलट करतो. जे बदलता येत नाही त्याची चिंता करतो, आणि जे बदलता येऊ शकतं त्यासाठी प्रयत्न करत नाही. म्हणून आजपासून हा स्वभाव बदला. चिंता कमी करा, कृती वाढवा. तक्रारी कमी करा, प्रार्थना वाढवा. निराशा कमी करा, नामस्मरण वाढवा. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक दिवस हा नवीन जन्मासारखा आहे. कालच्या चुका आज पुन्हा करू नका. कालचा राग आज मनात ठेवू नका. कालचं अपयश आजच्या प्रयत्नांमध्ये अडथळा बनू देऊ नका. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, आज मी नवीन विचार करेन, नवीन उमेद ठेवेन आणि नवीन विश्वासाने जगीन. कारण ज्या मनात नवीन आशा असते त्या मनाला परमेश्वर नवीन मार्ग दाखवत असतो. बाळांनो, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेऊ नका. प्रत्येकाच्या भाग्यातील लेख वेगळा आहे. कोणाचा प्रवास लहान असतो, कोणाचा मोठा असतो. कोणाला कमी संघर्ष करावा लागतो तर कोणाला जास्त. पण प्रत्येक संघर्षामागे स्वामी समर्थांची एक योजना असते. तुम्हाला आज ती योजना समजणार नाही, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर तुम्ही स्वतः म्हणाल, त्यावेळी जे घडलं तेच माझ्या आयुष्यासाठी योग्य होतं. बाळांनो, आपल्या घरात शांती हवी असेल तर घरातील प्रत्येकाने एकमेकांना समजून घ्यायला शिकायला हवं. जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं मोठं असतं. प्रत्येक वाद जिंकला म्हणून आयुष्य जिंकता येत नाही. अनेक वेळा शांत राहणं, समजून घेणं आणि क्षमा करणं हेच सर्वात मोठं यश असतं. स्वामी समर्थांचा भक्त अहंकाराने नव्हे तर प्रेमाने जग जिंकतो. लक्षात ठेवा, बाळांनो, स्वामी समर्थांनी कधीही असं सांगितलं नाही की तुमच्या आयुष्यात संकट येणार नाहीत. पण त्यांनी हे नक्की सांगितलं आहे की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वचनामध्ये संपूर्ण जीवनाचा आधार आहे. जर स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर मग भीती कशाची, अंधार कशाचा, अपयश कशाचं? कारण त्यांच्या कृपेने बंद झालेले मार्गही पुन्हा उघडतात, तुटलेली मनं पुन्हा उभी राहतात आणि हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होतो. म्हणून बाळांनो, आज एक अंतिम संकल्प करा, परिस्थिती काहीही असो, मी माझी श्रद्धा कमी होऊ देणार नाही. लोक साथ देतील किंवा नाही, पण मी स्वामी समर्थांचा हात सोडणार नाही. यश मिळेल किंवा उशीर होईल, पण मी प्रयत्न थांबवणार नाही. माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचं नाम असेल, प्रत्येक संकटात त्यांच्यावर विश्वास असेल आणि प्रत्येक यशात त्यांच्या चरणी कृतज्ञता असेल. कारण ज्या भक्ताच्या हृदयात श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा दीप अखंड तेवत असतो, त्या भक्ताच्या आयुष्यात कृपेचा सूर्योदय होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. बाळांनो, आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. मनुष्य आयुष्यभर बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करत राहतो, पण स्वतःच्या मनाला बदलण्याचा प्रयत्न फार कमी करतो. आपल्याला परिस्थिती बदलावी असं वाटतं, लोक बदलावेत असं वाटतं, नशीब बदलावं असं वाटतं, पण आपण स्वतः बदलायला तयार नसतो. स्वामी समर्थ सांगतात की, ज्या दिवशी तुमचे विचार बदलतील, त्या दिवशी तुमचं जगही बदलायला सुरुवात होईल. कारण जग आपल्याला जसं आहे तसं दिसत नाही, तर आपण जसे आहोत तसं दिसतं. मनात शांतता असेल तर अडचणीतही मार्ग दिसतो. मनात गोंधळ असेल तर संधीमध्येही संकट दिसतं. बाळांनो, तुम्ही कधी आरशासमोर उभे राहून आरशाला बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही ना, कारण आपल्याला माहीत असतं की आरशातलं प्रतिबिंब बदलायचं असेल तर स्वतःला बदलावं लागतं. जीवनही अगदी तसंच आहे. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःच्या स्वभावात सुधारणा करा. बोलण्यात गोडवा आणा. विचारांमध्ये सकारात्मकता आणा. वागण्यात नम्रता आणा. मग पहा, तुमच्या भोवतीचं जगही कसं बदलतं. बाळांनो, आज माणसाला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे अधीरपणा. प्रत्येक गोष्ट लगेच हवी आहे. लगेच यश, लगेच पैसा, लगेच समाधान. पण निसर्ग आपल्याला संयम शिकवतो. बीजाला अंकुर फुटण्यासाठी वेळ लागतो. अंकुराला झाड व्हायला वेळ लागतो. झाडाला फळ यायला वेळ लागतो. निसर्गामध्ये कुठेही घाई नाही, पण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते.
मग आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीही योग्य वेळीच घडतील यावर विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थ अनेकदा भक्ताला वाट पाहायला लावतात. कारण वाट पाहताना भक्तामध्ये धैर्य निर्माण होतं, संयम निर्माण होतो, अहंकार कमी होतो आणि श्रद्धा अधिक दृढ होते. जर प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली तर माणूस परमेश्वराला विसरेल. म्हणून काही वेळा उशीर हा नकार नसतो, तो योग्य वेळेची तयारी असतो. बाळांनो, एक गोष्ट मनात ठेवा, आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक दुःखाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करा, स्वतःला तोडण्यासाठी नाही. कारण दुःख हे दगडासारखं असतं. त्याच दगडाने कोणी भिंत बांधतो तर कोणी मंदिर बांधतो. निर्णय दगडाचा नसतो, निर्णय वापरणाऱ्याचा असतो. त्याचप्रमाणे संकट तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल की तुम्हाला अधिक मजबूत बनवेल, हे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. बाळांनो, अनेक लोक म्हणतात, आमच्या घरी शांती नाही. पण शांती बाजारात विकत मिळत नाही. ती घरातील माणसांच्या बोलण्यात, वागण्यात आणि परस्परांच्या आदरामध्ये निर्माण होते. ज्या घरात रोज कटू शब्द बोलले जातात, तिथे कितीही पूजा केली तरी मनाला शांती मिळत नाही. आणि ज्या घरात प्रेम, समजूतदारपणा आणि क्षमा आहे, त्या घरात स्वामी समर्थांची कृपा आपोआप नांदते. लक्षात ठेवा, बाळांनो, आनंद हा एखादी गोष्ट मिळाल्यावर निर्माण होत नाही. आनंद हा मनाची अवस्था आहे. काही लोक कमी साधनांमध्येही आनंदी असतात, तर काही लोक भरपूर संपत्ती असूनही अस्वस्थ असतात. कारण समाधान बाहेरून येत नाही, ते आतून जागं करावं लागतं. म्हणून रोज स्वतःला आठवण करून द्या, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि जे मिळेल त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. स्वामी समर्थ सांगतात की, प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असल्यासारखा सत्कर्म करा आणि प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात असल्यासारखा आशावादी राहा. कोणाचं मन दुखवू नका, कोणाच्या दुःखाची थट्टा करू नका. शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करा. कारण तुम्ही केलेलं प्रत्येक चांगलं कर्म हे स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलेलं एक सुंदर फूल असतं. बाळांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा निराश होऊ नका. कारण कधी कधी स्वामी समर्थ तुम्हाला त्या बंद दरवाजांपासून दूर नेत असतात, जेणेकरून तुम्ही योग्य दरवाजापर्यंत पोहोचू शकाल. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि प्रत्येक श्वासागणिक अंतःकरणातून फक्त एवढंच म्हणत राहा, स्वामी, माझ्या मनात कधीही नकारात्मकतेचा अंधार येऊ देऊ नका. माझ्या हृदयात श्रद्धेचा दिवा अखंड तेवत राहू द्या. माझे पाय योग्य मार्गावर चालू द्या. माझ्या बुद्धीला विवेक द्या, माझ्या कर्माला प्रामाणिकपणा द्या आणि माझ्या जीवनाला तुमच्या कृपेचा स्पर्श कायम लाभू द्या. तुमच्या इच्छेपेक्षा मोठी माझी कोणतीही इच्छा नाही. तुमच्या कृपेवरच माझं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ.